पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नॉर्वेच्या दौऱ्यावर असताना तिथं त्यांच्या पंतप्रधानांबरोबर त्यांची जी एक प्रेस ब्रीफिंग होती, त्या प्रेस ब्रीफिंग झाल्यावर ते जेव्हा बाहेर पडत होते तेव्हा तिथल्या एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, ज्याचं उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं नाही आणि त्यानंतर भरपूर दंगा या मुद्द्यावरती चालू झाला. आता झालंय असं की ज्या पत्रकारानं म्हणजे हॅले लिंग यांनी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, त्यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड झालेलं आहे. आता मग प्रश्न असा निर्माण होतोय की हे अकाउंट सस्पेंड होण्याचं कारण काय? मग प्रश्न असा आहे की नॉर्वेमध्ये एवढी पत्रकारांसाठी मुक्तता असताना देखील मग अकाउंट सस्पेंड का झालं? नेमकं याच्या मागचं काय कारण आहे? नेमकं त्यावेळी असं काय घडलं होतं ज्यामुळं नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि हॅलेलिंग एकमेकांच्या समोरासमोर उभे राहिले? काय काय घडलंय आणि काय काय घडतंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. 5 दिवसातच हे 5 दौरे त्यांचे आटोपले जाणार आहेत आणि ते पुन्हा भारतात येणार आहेत. या 5 दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते नॉर्वेच्या दौऱ्यावर असताना तिथं नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार आणि नरेंद्र मोदी यांची एक प्रेस ब्रीफिंग होती. या प्रेस ब्रीफिंगमध्ये असं ठरलेलंच अगोदरपासून होतं की फक्त दोन्हीही पंतप्रधान प्रेसला माहिती देतील आणि त्यानंतर पूर्ण पत्रकार परिषद संपवली जातील. लोकांचे म्हणजे पत्रकारांचे प्रश्न घेतले जाणार नाहीत. पण तरी देखील जेव्हा दोन्हीही पंतप्रधान बाहेर पडत होते त्यावेळी हॅले लिंग नावाची एक महिला पत्रकार उठून उभी राहिली आणि तिने नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही? जगातली सर्वात मुक्त पत्रकारिता ज्या देशामध्ये आहे तिथं तुम्ही प्रश्नांची उत्तरं का देत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यानंतर ते बाहेर पडले. त्यानंतर मग हॅले लिंग यांनी एक्स वरती एक पोस्ट टाकली आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं की नरेंद्र मोदींनी विचारलेला प्रश्न त्यांनी घेतला नाही. नॉर्वे हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत जगातल्या 1 नंबरवर असलेला देश आहे. भारत 157 नंबरला असलेला देश आहे. भारताची स्पर्धा ही एमिरेट्स बरोबर, पॅलेस्टाईन बरोबर आणि जगातल्या वाईटातल्या वाईट अशा देशांच्या बरोबर आहे. त्यांचं हे ट्विट व्हायरल झालं. त्यांचं ट्विट व्हायरल झाल्यानंतर ते लगेचच अनेकांनी उचललं. त्यामध्ये राहुल गांधी, भारताचे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी उचललं. ते देखील म्हणाले की भारताचे पंतप्रधान पॅनिक झालेले होते, घाबरलेले होते आणि त्यांना असं घाबरलेल्या अवस्थेत सगळ्या जगाने बघितलं असं त्यांनी ट्विट केलं. त्यांच्यावरती या पत्रकार परिषदेला सामोरं न जाण्याबद्दल टीका देखील केली. या मुद्द्यावर मग झालं असं की याच पत्रकारानं म्हणजे हॅले लिंग यांनी राहुल गांधींना विचारलं की तुम्ही आम्हाला याबद्दल माहिती देऊ शकता का किंवा तुम्ही आमच्याबरोबर बोलू इच्छिता का वगैरे वगैरे. यानंतर मग असं झालं की भारताची जी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे त्यांनी देखील सांगितलं की आज रात्री म्हणजे त्या दिवशी रात्री 18 तारखेला 9:30 वाजता रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एक पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याला या पत्रकार महिलेला बोलवण्यात आलं. तिथं तुमचे काही असतील ते प्रश्न विचारा असं सांगितलं. तिथं ही महिला पत्रकार पोचली आणि तिथं त्यांनी एक प्रश्न विचारला की नरेंद्र मोदी आमच्या प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत? भारतातल्या अनेक पत्रकार परिषदांमध्ये ते कधीच सहभागी होत नाहीत. याची काय कारणं आहेत? असाही त्यांनी प्रश्न विचारला आणि आणखी एक प्रश्न विचारला की भारतामध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन वारंवार केलं जातंय, याच्याबद्दल त्यांना काय बोलायचंय? अर्थात या प्रश्नाचं डायरेक्टली काहीही उत्तर भारताचे जे सीबी जॉर्ज नावाचे सेक्रेटरी होते त्यांनी दिलेलं नाही. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं भारताची संस्कृती, भारताचा आजपर्यंतचं राजकारण, त्याबरोबर भारतानं कोविड व्हॅक्सिनच्या वेळेला केलेली डिप्लोमॅसी या सगळ्यांच्या माध्यमातून प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देणं टाळलं आणि त्यामुळे सीबी जॉर्ज आणि हॅले लिंग यांच्यामध्ये वाद होताना पाहायला मिळाला. या वादातून नंतर मग ती हॅले लिंग नावाची पत्रकार तिथून उठून गेली. परत ती शेवटी बाहेर परत या हॉलमध्ये येऊन बसली वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यानंतर एक नवीन बातमी आली की हॅले लिंग यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड झालंय. तर झालं असं की मोठ्या प्रमाणावरती भारतातल्या अनेक लोकांच्याकडून हॅले लिंगला ट्रोल केलं जाऊ लागलं. ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी ट्रोल केलं जातच होतं. त्यामध्येच मग डॉक्सिंग नावाचा जो प्रकार असतो ज्यामध्ये तिची सगळी पर्सनल माहिती, तिचा मोबाईल नंबर, ईमेल आणि इतर ज्या गोष्टी कुणाकडेही असता कामा नयेत अशा गोष्टी लीक केल्या गेल्या, अशा गोष्टी घडल्या आणि त्यानंतर मग तिचं इंस्टाग्राम आणि फेसबुक सस्पेंड झालं. आता अनेकांना प्रश्न पडेल की हे अकाउंट सस्पेंड होण्याचं कारण काय? तर असं सांगितलं जाते की बऱ्याच वेळेला जेव्हा काही लोक मोठ्या प्रमाणावरती म्हणजे मास स्केलवरती एखाद्या अकाउंटला रिपोर्ट करतात, म्हणजे त्या अकाउंटबद्दल काहीतरी वाईट गोष्टी रिपोर्ट करताना लिहितात, तेव्हा ते अकाउंट इंस्टाग्राम किंवा फेसबुककडून त्याची दखल घ्यावी लागते आणि त्याला डिॲक्टिव्हेट करावं लागतं आणि त्या माध्यमातूनच आत्ताचं हे हॅले लिंगचं अकाउंट डिॲक्टिव्हेट केलं गेलं. हॅले लिंगनंच याबद्दल माहिती दिली ट्विटरवरती. ट्विटरवरती सांगितलं की जर बरेच लोक मला
मेसेज करायचा प्रयत्न करत असतील इंस्टाग्रामवर, तर त्यांना मी सांगू इच्छिते की माझा अकाउंट ऑलरेडी सस्पेंड झालेला आहे. त्यामुळं आता तुम्ही मला तिथं मेसेज करू शकत नाहीत. पण एक गोष्ट झाली की हॅले लिंग आता भरपूर पॉप्युलर झालेली आहे. तिचे ट्विटरवरती फक्त 800 फॉलोअर्स या अगोदर होते, पण आता तिचे 45,000 फॉलोअर्स आहेत आणि यातले सगळ्यात जास्त फॉलोअर्स हे अर्थातच भारतातून झालेले आहेत. आता एक आरोप हॅले लिंगवरती होतोय, तो म्हणजे ती फॉरेन स्पाय म्हणजे दुसऱ्या देशाची हेर असल्याचा किंवा चीनची हेर असल्याचा आरोप होतोय. असा आरोप होण्याचं कारण म्हणजे हॅले लिंगनं मोठ्या प्रमाणावर अगोदर जे काम केले ते चीन या देशाचा बद्दलची पत्रकारिता करताना केले. आता प्रश्न असा आहे की चीनबद्दल पत्रकारिता करताना त्यांनी अनेक वेळा चीनचं कौतुक केलंय. चीनचे जे प्रेसिडेंट आहेत झी जिनपिंग यांचं देखील अनेक वेळा मुक्तकंठानं कौतुक केलंय. आता प्रश्न असा येतो की प्रेस फ्रीडम किंवा पत्रकारितेचं स्वातंत्र्याबद्दल ज्या हॅले लिंग बोलतात, त्यांना हे माहिती नाही का की चीनमध्ये पत्रकारिता नावाची कुठली गोष्टच अस्तित्वात नाही आणि पत्रकारिता नावाची जिथं गोष्ट अस्तित्वातच नाही, त्या देशाच्या प्रेसिडेंटचं मात्र हॅले लिंग यांना कौतुक वाटतं. या मुद्द्यावरच आता त्यांना लोकांनी धारेवर धरले आणि याबद्दलच मग लोक त्यांना प्रश्न विचारतायत, ज्याचं उत्तर त्यांना द्यावं लागले. त्यांनी स्वतः क्लॅरिफिकेशन देताना सांगितलंय की मला कधी वाटलं नव्हतं मला या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील, पण मी एक पत्रकार आहे, कुठल्याही देशाची हेर नाही. अर्थात ती डायरेक्टली हेर असेल किंवा इनडायरेक्टली कोणी मॅनिप्युलेट केलं असेल पण माहिती नाही. पण ज्या प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले ह्युमन राईट्स व्हायोलेशन्सचे, या प्रश्नांचा सरळ सरळ अर्थ एवढा होतो की उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना जेलमध्ये का ठेवलं गेलंय? या प्रश्नांचा रोख अनेकांना जरी समजला नसेल, तरी तिला जे म्हणायचं होतं, तिला हेच म्हणायचं होतं. ह्युमन राईट्स व्हायोलेशनच्या माध्यमातून ती पंतप्रधानांच्यावरती जी टीका करायचा प्रयत्न करत होती, ती इनडायरेक्टली यासाठीच होती की या लोकांना जेलमध्ये ठेवलं जाऊ नये, त्यांना बेल मिळावी आणि ते मुक्तपणे फिरू शकावेत. आता बऱ्याच लोकांना याच्याबद्दलचे आणखी काही प्रश्न असेल तर त्याची उत्तरं आपण वेगळा व्हिडिओ करून देऊ. पण सध्या आतापर्यंत या गोष्टी घडलेल्या आहेत. या सगळ्या मुद्द्यावरती नरेंद्र मोदींनी तिच्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही? त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुमचं काय मत आहे? मोदींनी उत्तर द्यायला हवं होतं का? की तिला इग्नोर करणं हेच योग्य होतं? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.